श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते. नवीन वर्ष 2024ची पौष शाकांबरी पौर्णिमा गुरुवारी 25 जानेवारी रोजी आहे. शाकांबरी पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि तिचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुभ मानला जातो. कारण पौर्णिमेच्या रात्री आणि शुक्रवारी संपत्तीची देवी म्हणजे माता लक्ष्मीची पूजा केली जाते. पौर्णिमेच्या दिवशी लोक आपलं नशीब चमकवण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय देखील करतात, परंतु पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला चुकूनही ह्या काही गोष्टी आहेत त्या करण्याला मनाई आहे. आणि नकळतपणे सुद्धा जर आपल्याकडनं ह्या काही गोष्टी केल्या गेल्या किंवा ह्या काही चुका आपल्याकडनं घडल्या तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर रुष्ट होते आणि त्यामुळे आपल्या नशिबाची सुद्धा आपल्याला साथ ही मिळत नाही. त्याच्याचमुळे जे आहे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. ह्या व्हिडिओमध्ये काही ज्या चुका आहेत आपल्याकडनं चुकूनही ह्या दिवशी नाही झाल्या पाहिजेत, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. ते व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. पौष पौर्णिमा तिथी 24 जानेवारी 2024 रोजी रात्री 9:49 सुरू होईल. पौष पौर्णिमा दुसऱ्या दिवशी म्हणजेच 25 जानेवारी रोजी रात्री 11:23 संपेल आणि उदय तिथीनुसार 25 तारखेला पौष पौर्णिमेचे व्रत केले जाईल. या दिवशी प्रयागराजमध्ये माघ मेळाव्याचे दुसरे स्नान होईल. माघ स्नानारंभ याच दिवसापासून सुरू होईल. ह्या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, कारण ह्या दिवशी दोन योग एकत्र आहेत. एकतर पौष पौर्णिमा आहे, त्याला शाकांबरी पौर्णिमा सुद्धा म्हणतात, आणि त्याचबरोबर ह्या दिवशी आलं आहे ह्या वर्षातलं सगळ्यात पहिलं गुरुपुष्यामृत योग. पौष महिन्याची पौर्णिमा मोक्ष प्राप्ती देते असं पुराणात देखील उल्लेख आहे. पौष पौर्णिमेला गंगा स्नान केल्याने जीवनामध्ये शुभ फळ मिळते आणि त्याचबरोबर आपल्याकडनं घडलेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळते आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची आपल्यावर वर्षभर भरभरून अशी कृपा राहते. पण पौष पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला ही काही चूक अजिबात करायची नाही, आणि जर आपल्याकडनं कळत नकळत सुद्धा ही चूक झाली तर आपल्यावर माता लक्ष्मी रुष्ट होईल आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये 7 पिढ्यांचं दारिद्र्य येईल. खूप महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा. सगळ्यात पहिली चूक जी आपल्याला पौष पौर्णिमेच्या दिवशी अजिबात करायची नाही ती म्हणजे आपल्याला तामसी पदार्थाचं ह्या दिवशी सेवन करायचं नाही आहे. ह्या दिवशी आपल्याला मांस, मच्छी, मदिरा किंवा तंबाखू, गुटखा ह्या कोणत्याही प्रकारचं तामसी पदार्थाचं सेवन करण्याला सक्त मनाई आहे. दुसरी वस्तू म्हणजे ह्या दिवशी तुम्हाला कांदा, लसूण ह्याचं सुद्धा सेवन अजिबात करायचं नाही आहे, कारण कांदा आणि लसूण सुद्धा तामसी पदार्थामध्ये येतं. ह्या दिवशी आपल्याला सात्विक भोजन करायचं आहे. तिसरी आणि प्रामुख्याची गोष्ट म्हणजे ह्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे वादविवाद नाही करायचे आहेत, भांडणं नाही करायची आहेत, जेणेकरून जे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा कलह नाही होणार. कारण जिकडे भांडण असतं, कलह असतो, तिथे कधीही माता लक्ष्मीचा प्रवेश हा होत नाही. आणि म्हणूनच जे आपल्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचे कोणाचं मन दुखवू नका, कोणाशी भांडण करू नका. प्रयत्न करून जे प्रत्येकाला समजून घ्या, म्हणजे फक्त आपल्या घरामध्ये नाही, आपल्या शेजारी जरी सुद्धा आपल्याला ह्या दिवशी कोणत्याही कारणास्तव आपल्याला भांडण करायचं नाही आहे. त्याचबरोबर या दिवशी जर तुमच्या दारावर एखादा भिकारी आला किंवा एखादा गरजू आला तर त्याला हाकलावून लावू नका. आपल्या यथाशक्तीप्रमाणे जे तुम्हाला दान करता येईल ते आवर्जून तुम्ही दान करा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पौष पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही काळे वस्त्र परिधान करू नका, कारण जर तुम्ही ह्या दिवशी काळे वस्त्र परिधान केले तर त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये नकारात्मकता येईल. त्याचबरोबर पौष पौर्णिमेच्या दिवशी कोणत्याही आपल्या वडीलधारी माणसांचा अपमान करू नका, त्यांचं मन दुखवू नका. त्याचबरोबर कोणत्याही स्त्रीचा देखील अपमान करू नका. असं जर आपल्याकडनं चुकूनही घडलं तर त्यामुळे आपल्याला पितृदोष लागतो, आणि जर आपल्या जीवनामध्ये पितृदोष लागला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागणार आहे. आणि म्हणूनच जे आहे
ह्या ज्या मी तुम्हाला चुका सांगितल्या त्या तुम्हाला पौष पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही कळत नकळत सुद्धा तुमच्याकडनं झाल्या नाही पाहिजेत. म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आली आहे. तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून अजाणतेपणे पण कोणाकडनं ह्या चुका झाल्या नाही पाहिजेत हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.